महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्तानं काँग्रेसला म्हणजे मला मतदान करावं ही विनंती करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांची लाडकी बहीण, खरीखुरी लाडकी बहीण, आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, सन्माननीय खासदार भाऊसाहेब वागचौरे, मध्य प्रदेशच्या राजस्थानच्या माजी मंत्री डॉक्टर अर्चनाताई शर्मा, त्याचप्रमाणे सूर्यकांतजी शिंदे, डॉक्टर जयश्री, शंकर पाटील खेमनर आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, खरं ही विशाल सभा आहे. वेळ कमी आहे, पण तुम्हा सगळ्यांना भेटण्याकरता सुप्रियाताई मुद्दाम खूप धडपड करून वेळ काढून इथं आलेले आहेत. त्यांचं पहिलं स्वागत आपण या निमित्तानं करूया. या ठिकाणी दोन गोष्टीचा उल्लेख मला या निमित्तानं केला पाहिजे की आज काही आपले तरुण कार्यकर्ते सायकलवर प्रचार करत करत येत असताना त्यांना थोडासा मोकळा भाग आहे, तिथे 4 जण भेटले, त्यांना मारहाण केली. खूप मोठ्या प्रमाणावर मारहाण झालेली आहे, लागलेलं आहे. त्यांना इथे ऍडमिट केले. आता लवकरच संगमनेरला घेऊन जातोय आपण. काही लोकांना संगमनेर अस्वस्थ करायचंय, संगमनेरचं शांतताप्रेमी वातावरण बिघडवायचंय. त्यांचा हा उद्योग आहे, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जेनी कोणी केलंय त्याचा पक्का बंदोबस्त पोलिसांनी करावा, नाहीतर आम्हाला करावा लागेल. ते सापडणार नाही असं समजायचं कारण नाही. त्यांचा नेता या विभागात कोण आहे, कोण लोकांना प्रचार करत असताना माता भगिनींना आणि महिलांना दमबाजी करतो. पुरा कार्यक्रम करून टाकू, काही काळजी करायचं कारण नाही. बरोबर बंदोबस्त करून टाकू येतो आणि तो त्यांना मुक्का मार एवढंच ना. 4 दिवसात तो बरा होईल, पण तुम्हाला कायमची आठवण राहील अशी व्यवस्था आम्ही करू. याच्यावर इकडं अलीकडे हे वातावरण आहे, कारण जे सरकारी नियंत्रण पाहिजे ते नाहीये, सरकारी धाक नाहीये. इथला पालकमंत्रीच प्रोत्साहन कशा पद्धतीने वातावरण बिघडल्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या परिस्थितीवर साहजिक आहे. आमच्या एका कुटुंबाचा इथे दरोडा पडला, निखिल लोळगे यांच्या, मोठं नुकसान झालं, अजून शोध लागत नाही. काय करते पोलीस प्रशासन? याचा अर्थच असा, राज्य शासन हे कुचकामी ठरलेलं राज्य शासन आहे आणि हे आपल्या सगळ्यांना बदलायचं आहे, हे लक्षात घ्या. मी आपल्याला या निमित्तानं सांगेल, खरं म्हणजे तर प्रत्येक निवडणुकीला ताई आमची ज्यावेळेस प्रचाराच्या शेवटचा दिवस असतो त्याच्या अगोदर सभा घेण्याची आमची साकूरची पद्धत आहे. आणि अशीच मोठी सभा दरवर्षी आमच्या पिढ्यानपिढ्या म्हणलं तर हरकत नाही आम्ही करतो. आणि हा भाग असा आहे दुष्काळी आहे, कठीण परिस्थिती, पठार आहे, पारनेरला लागून आहे, दुष्काळी पट्टा आहे. अडचणी सोडवत आम्ही जातो आहोत, परंतु मताच्या बाबतीत मात्र मताचा पाऊस पाडणारा हा विभाग आहे, कायम करणारा भाग आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आपण इतिहास घडवला लोकसभेमध्ये, त्यामध्ये मोठा वाटा, लोकसभेमध्ये भाऊसाहेब वागचौरेंना निवडून देण्यामध्ये तुमचा मोठा वाटा राहिला, पठाराचा मोठा वाटा राहिला. यामध्ये खरं म्हणजे एक इतिहास घडवला, जी घमेंड भारतीय जनता पक्षाला झाली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाली होती. आम्ही बोलू ते धोरण, बांधू ते तोरण, पाटलं चपलाचं असलं तरी त्यांचं ते तोरण मान्य करायचं. सीबीआयचा अटॅक काय, सीबीआय काय, आयटी काय, मध्ये माहिती नसणारे खाते तुम्हाला सगळ्यांना पोरांना माहिती झाले. हे भारतीय जनता पक्ष त्याला जागेवर आणण्याचा अहंकार कमी करण्याचं काम तुम्ही केलं, हे नाकारता येणार नाही. तुमचं अभिनंदनच या निमित्तानं केलं पाहिजे. नगर दक्षिणला केलं, इकडेही केलं. परंतु भाऊसाहेब वागचौरेंसारख्या कार्यकर्त्याला संधी आपण या निमित्तानं दिली. राज्य शासन सुद्धा हे खोक्याचं राज्य शासन आहे. 50 खोकं म्हणजे काय तुम्हाला? असे 40 जणांना 50 खोके, भ्रष्ट मार्गाने उभा राहिलेला हे खोके होते, भ्रष्ट मार्गाने भ्रष्टाचारावर आधारित
हे राज्य शासन आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पंतप्रधान एवढंच म्हणले की राष्ट्रवादीच्या एका पुढाऱ्यानं 70,000 कोटीचा घोटाळा केला म्हणे इरिगेशन मध्ये. पुढारी तिकडं, दोन स्वच्छ, तिजोरीच्या चाव्या त्याच्या हातात. मंत्रिमंडळ अख्खं जमलंय ते असं पहा, मुद्दाम पहा कसं मंत्रिमंडळ आहे. भ्रष्टाचारानं ज्यांचे आरोप आहेत त्या चौकशा चालू झाल्या, तिकडं गेल्या मात्र ते सगळं थांबलं. हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. हे भ्रष्ट अशा प्रकारचं सरकार हे घालवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. हे सुद्धा या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन. आपण पाहतात या विभागामधल्या कामाच्या संदर्भात आपला तालुका महाराष्ट्रातला एक चांगला प्रगती करणारा तालुका आहे. आपल्या संस्था चांगल्या आहेत, साखर कारखाना चांगला आहे, दूध संघ चांगला आहे, सगळ्या सहकारी संस्था चांगल्या आहेत, राजकारण सुद्धा चांगल्या पद्धतीचं आपलं आहे, एक सुसंस्कृत राजकारण आहे. काही मंडळी म्हणायला लागली होती आणि तुम्ही ऐकलं असेल एबीपी माझाच्या याच्यामध्ये कट्ट्यावर का म्हणे संगमेर तालुका तपासा, तिथे गुन्हेगारी आहे, तिथे गुंडशाही चालते, गुंडशाही चालते. आता आपण पाहिले हे गुंड त्यांचे, ते लक्षात ठेवा. जे मारलं ते गुंड त्यांचे. संगमेर तालुक्यामध्ये गुंडशाही आणण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, तो बंदोबस्त आम्ही करू. वाळूचे कोण इथं उद्योग कोण करतं सांगण्याची आवश्यकता नाही. वाळू माफिया कोण झाले ते माहिती आपल्या सगळ्यांना. सगळ्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही निश्चितपणे आपण पुढच्या काळामध्ये घेऊ. तरी असं म्हटल्यानंतर की संगमेर तालुक्यात विकास नाही, संगमेर तालुक्यामध्ये गुंडगिरी आहे, संगमेर तालुक्यात दहशत आहे. मी जाहीरपणे कालच्या सभेमध्ये सांगितलं की त्या चॅनल्सनी जिथं त्यांची मुलाखत झाली त्या एबीपी चॅनल टीम पाठवा. दोन्ही मतदारसंघात कुठला विकास कसा आहे, कुठं बंधुभावाचं वातावरण आहे, कुठं स्वातंत्र्य आणि चांगली बंधुता आहे, कुठं विकास आहे आणि कुठं गुंडगिरी, हे शोधा तुम्ही आणि एकदा जनतेला दाखवा. मी दुसरंही असं म्हटलं आमच्या त्या मंत्र्याला की आपण तुमचं म्हणणं असं आहे की आमचं त्यांच्याकडे गुंडगिरी नाही, आमच्याकडे गुंडगिरी आहे. एका व्यासपीठावर येऊन आपण एका व्यासपीठावर यायचं, मुंबईचे चांगले पत्रकारांनी आमच्या मुलाखती घ्यायच्या, लाखो जनसमुदाय हजारोना लोकांनी पुढे ते ऐकायचं आणि ठरवायचं, समोरासमोर बसायचं, एकत्र बसायचं, चर्चा करायची या एका व्यासपीठावर. आता हे 6व्या वेळेस बोलतोय मी, 6व्या वेळेस एकत्र या आणि पहा कोणता तालुका सरस आहे. मला खात्री आहे की आपली प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीची आहे, वाईट काही इथं नाहीये. हे आपण जाहीरपणे बोलतो आहोत, पण हे चॅलेंज घ्यायची ताकद त्यांच्या झाली नाही. खोटे नाटे भाषणं करता येते पण ते चॅलेंज त्याला घेऊ शकले नाही. आपल्याला या निमित्तानं मी आपल्याला सांगेल की खरंय की आता मी 9व्या वेळेस उभा राहतोय आणि आताच ताई म्हटलं की 29ला तिकीट बदलायचं. ताई खरं सांगतो तुम्हाला, माझी यावेळेस बिलकुल इच्छा नव्हती. मी म्हटलो होतो, आमच्या दिल्लीच्या मंडळीला विचारलं की म्हटलं मग जवळ कार्यकर्ते चांगले आहेत, म्हटलं तर मुलगी काम करते चांगलं, कोणाला एकाला तिकीट द्या. मला दिल्लीहून सांगण्यात आलं की यावेळेस तुम्हाला उभं राहायचं आहे. मला अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आणि परत परत विचारित होते काही गडबड करू नका बरं का. आता का सांगतोय काय मला माहित नाही, परंतु मी आपल्या सगळ्यांना घेऊन चालतो, मेळ घालतो, आमदार सांभाळतो, सगळंच करतो. असा माणूस पाहिजे असेल त्यांना कदाचित, याच्याकरता ते म्हणले असतील. पण हे शेवटीच जे झालं, शेवटी दिल्लीनं सांगितलं म्हणून मी उभा आहे. नाहीतर नामे फार फॉर्म सहित आमच्या तयाऱ्या होत्या, हे तुम्हाला सांगतो. ठीक आहे, जी जबाबदारी आतापर्यंत खरं म्हणजे खूप जबाबदारी, खूप मदत, 9व्या वेळेसपर्यंत उभं राहणं आणि प्रत्येक वेळेस 50,000पेक्षा जादा मताधिक्य देणं, याचा अर्थ ह्या सगळ्या मंडळीनं किती प्रेम केलेलं आहे आपल्यावर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. खूप प्रेम केलेलं आहे, खूप ताकद दिलेली आहे आणि म्हणूनच मी 40 वर्ष काम यांच्यामध्ये करतो आहे. आता सभागृहामध्ये सुद्धा सगळ्यात ज्येष्ठ मी झालेलो आहे. आता 9व्या वेळेस गेल्यानंतर आदरणीय गणपतराव देशमुख साहेब होते की जे सगळ्यात जास्त वेळेस होते, त्यांच्या मागे आता माझा नंबर लागायला लागला, माझ्याबद्दल बोलायला लागले. परंतु हे भाग्य मी माझ्या कर्तृत्वानं नाही, तर तुम्ही सगळ्यांनी जे सहकार्य, शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्याच्यामुळे शक्य झालं, हे मी मान्य करतोय. पुढची जबाबदारी माझ्यावर आहे हे मान्य करतोय मी.
जबाबदारी आहे की आणखीच काही अनेक गोष्टी आहेत का करायच्या राहिल्या. मोठा संसार आहे. ईदपासून तर देवकवठ्यापर्यंत जर गेलं ना तर आपले खेडे वाड्या शहर आणि 100 किलोमीटर लांबी आहे. लक्षात ठेवा आपल्या मतदारसंघाची 100 किलोमीटर एवढे गावं आहेत, एवढ्या वाड्या आहेत. तालुक्यातले सगळे गावं वाड्या आपण सांभाळतो. शहर मोठं आहे. हे सगळ्याच जितकं करता येईल तेवढं प्रयत्न आम्ही करतो का काही ना काही कामं झाले पाहिजे. खरे पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. आपण काही बाबतीत केलं काम, काही योजना पूर्ण केल्या म्हणजे सुरू केल्यात, काही होतील. तर सगळ्यात महत्वाची योजना जी आपली आहे ती मुळामध्ये आपण जिवंत केली, परंतु ती अपुरी जिवंत झाली हे सगळ्यांच्या मनात निश्चितपणे आहे. वर्षभर पाणी कसं पुरेल, नव्या पावसाळ्यापर्यंत पाणी आपल्याला मिळालं पाहिजे व्यवस्था करणं. किटीवरचं जाळं जे केलंय ना ते आपणच केलंय. आपण आमदार झाल्यानंतर हे सगळं किटीवरचं जाळं झालंय, हे नाकारता यायचं नाही. पण त्याला काही वर्ष झालेत. आता पुन्हा एकदा ही नदी पूर्ण जिवंत करणं म्हणजे पाणी राहणं वर्षभर ते आपल्याला मिळणं ही गरज आहे. आणि त्यासाठी मोरवाडी आहे तिथे पिंपळगाव खांड सारखा तरी धरण हे झालं पाहिजे. इच्छा तुमची हे मला माहिती. तेव्हा एक लक्षात घ्या एक की हे काम मी 19 सालीच करायला घेतलेलं आहे. 2 वर्ष 2.5 वर्ष मी बोलत नव्हतो कारण शेजारी खुट्या ठोकायला मोकळे आहेत. आता खुट्या ठोकायचे त्यांचे दिवस गेलेले आहेत. आता दिवस आपले येणार आहेत. आपल्याला ते काम करायचंय. आणि एकदा ते झालं तर मग मात्र काही पाणी म्हणून विषय नाही. तिथून पासून नंतर पाणी पुरवठा आपली जशी जांभळवाडीचं आपण करतो, खांबा करतो, तसं आणखी काय काय करता येईल याचा विचार करून काही ना काही पाणी शेततळ्या करता का होईना पाणी वर्षातून 2-3दा मिळालं, शेततळं भरून राहिलं तरी आपण हॉर्टिकल्चर फळबागा उभ्या करू शकतो. हे मला समजतं. ते निश्चितपणे केलं जाईल याची ग्वाही देतो. आणखी एक गोष्ट खरं म्हणजे आम्ही मंत्री असताना एक महत्वाचा निर्णय घेतला होता नाशिक पुन्हा रेल्वे करण्याचा. आणि ती रेल्वे सुद्धा साकूर त्याच्यामध्ये स्टेशन होतं. 1 तासाच्या आत तुम्ही पुण्यात पोहोचणार होते किंवा नाशिकमध्ये पोहोचणार होते. दळणवळणाची एवढी मोठी सोय करणार होतो आपण. त्याचं ऍक्विजिशन सुरू झालं. काही भागामध्ये तिकडे पोखरी हवेली तिकडे त्या भागामध्ये त्या ऍक्विजिशनचे पैसे मिळाले आणि सरकार बदललं, सगळं थांबलं. पुन्हा ते काम सुरू होईल याची ग्वाही मी तुम्हाला या निमित्तानं इथे देतोय. आणखी एक गोष्ट आहे की एक रस्ता सुद्धा इथून जातोय. त्याच्यामध्ये काही अडचणी, कारण ऍक्विजिशन मध्ये काय होतं पुणे जिल्ह्यामध्ये काही अडचणी होतात कारण खूप रिच भाग आहे, बागायत आहे, रिच आहे, त्यामुळे अडचणी होत आहेत. पण त्यांना असा मोबदला द्यावा लागेल जसं समृद्धीसाठी मूग मागले मोबदला, तर ते काही बदल होऊ शकतो. तो रस्ता सुद्धा इथून आपल्याकडून जाणार आहे की जो नाशिक पुण्याचा आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा समृद्धीच्या मार्गाने गेलं तर अडचणी येणार नाही. समृद्धीच्या पद्धतीने केली तर ते मला वाटतं ते एक कम्युनिकेशनचं साधन एकदा झालं की व्यवसाय हे सगळं बदलून जात असतं. त्याच्यावर सुद्धा काम हे आपण करणार आहोत हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतो. मी आपल्या हे सांगेल की खरं जे आपला तालुका शांतता प्रिय आहे, चांगला आहे, चांगलं राजकारण आपलं चांगलं आहे. हे राजकारण बदलवण्याचा प्रयत्न काही मंडळी करते आहे. आणि म्हणूनच आता धांदळपळचा विषय जयाताईने सांगितला. भाषण करीत चालले होते, भाषणाची लेवल खराब होती. असं करता करता शेवटी एक जण तिथं धांदळपणमध्ये डोक्यावर आपटला. हे खरं आहे, डोक्यावर आपटला, कळलं ना तुम्हाला? डोक्यावर दुसरा आपटणार होता, तो पहिला एक दुसराच आपटला. परंतु तुम्हाला आश्चर्य सांगतो, त्यावेळेस स्टेजवर पहिल्या 15 मिनिटांमध्ये भाषण झाल्यावर पहिल्या 15 मिनिटात ते भाषण चालू असताना हे नेते खिदळत होते, टाळ्या वाजत होते, हसत होते. ते पाहून जनसमुदाय हसत होता. परंतु ते तिथल्या महिलांना आवडलं नाही. तिथल्या सरपंच बाई आणि त्या महिला पहिल्या स्टेजवर चढल्या आणि सगळ्यांच्या गचांड्या धरल्या. तुम्हाला खरं सांगतो, काही महिला लुटून दिलं त्यांनी स्टेजच्या खाली. परंतु त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आमचे तरुण काही मंडळी खरं इथले सुद्धा आहेत, त्यांची दिवाळी इकडे तिकडे गेली, पण ते एवढेच नव्हते. आणि यांच्यावर काय गुन्हा दाखल केला, खरं वेळ कमी असल्यामुळे थोडं सांगण्यात हे होतंय. परंतु गुन्हा त्याचा तो 15 मिनिटात कोर्टातून सुटला जामीन घेऊन. आणि या मंडळीवर
307 मारण्याचा कट केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा गुन्हा दाखल केला आहे. काय जीवे मारण्याचा गुन्हा? अजून एक कुठं हॉस्पिटलला नाही, कुठं खर्चटल्याचं बोलत नाही, कारण संगमेश्वर तालुक्यातलं कोणीच नव्हतं तिथं. हे खरंय. एक जण तर मला त्या कोराळ्याला भेटला. साहेब म्हणले वाचलो बरं का. म्हणलं काय झालं? तो म्हणजे मी संगमेरला होतो त्या दिवशी, गेलो होतो जेवायच्या आशेना. बरं खरं बोलतो बरं का. मग काय झालं काय? अहो साहेब तुमचे लोक लईच बेकार. 35 किलोमीटर पळालो म्हणे त्या दिवशी मी. आता काय सांगू, नेताच पळालं तर बाकीच्याच काय अवस्था, सैन्याची काय अवस्था होणार आहे? समृद्धीला आता समृद्धी तर तरी बरं, त्याच्या अगोदर काट्या कुपाटीला पळत होतं ते. आणि आता म्हणतो जर कार्यकर्त्याला काही झालं तर मी भक्कम. अरे तू त्यावेळेस काय केलं? जाऊ द्या, हे विषय आहेत. आपल्या तालुक्याचं राजकारण ज्या दर्जाचं आहे, जे उच्च दर्जाचं आहे, चांगलं आहे, सुसंस्कृत आहे, ते आपल्याला टिकवायचं आहे. राजकारणाची आपली संस्कृती टिकवायची आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेवर आणण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. मी कायम सांगतोय की आमचं उद्दिष्ट आहे की महायुती पहिली सत्तेवर घालवायची, ती भ्रष्ट आहे म्हणून, आणि महाविकास आघाडी आणायची. मुख्यमंत्री कोण होईल हा भाग वेगळा, आणायचं ते महाविकास आघाडी आणायची. आणि ते खरं आदरणीय सोनीजींना मतदान आपल्याला करायचंय, राहुलजींना मतदान आपल्याला करायचंय, प्रियांकाजीला मतदान करायचंय, खरगे साहेबांना करायचंय, आदरणीय पवार साहेबांना करायचंय, माननीय उद्धव साहेबांना करायचंय, आणि आमच्या मित्र पक्षाला मतदान आपण करायचं. ज्याला मत द्यायचंय, 2 नंबरला मत द्यायचं आणि मोठं मताधिक्य पुन्हा एकदा मिळून द्या, एवढं आव्हान या निमित्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.